एस टी स्टँडवर कंटाळलो उभं राहून त्यासाठी ती स्वतःची 2 व्हीलर परवडते ती एवढ्यासाठी आले. बाळू आणि बाळूची मंडळी आले. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. अरे सबस्क्राईब करता करता आलो सुद्धा पुण्यात आपण. आणि मध्ये शूटिंग काढलंच नाही कारण ते बऱ्याच वेळा झालं आहे. त्यामुळे डायरेक्ट पुण्यापासून शूटिंग काढायला सुरुवात केली. आलो पुण्यात आपण. स्वारगेटपासून खूप पुढं आलो आहे. बराच वेळ झाला. तर निसर्गाची हाक आली. कुठेतरी थांबवली पाहिजे गाडी. सगळ्यांनाच आली असणार हाक. थांबवतील गाडी आता. मी चहा तर पितच नाही, पण प्रवासात एस टीनं निघायचं म्हटलं की पाणीसुद्धा पित नाही. का ते लक्षात आलंच असेल तुमच्या. पुणे लय वाढले बाबा. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं पुण्यातल्या पुण्यात तरी असं वाटते 4 गाव लांब गेल्यासारखे. अरे जरा आमचं थोडंसं वाई वाढवा, सातारा वाढवा. वाई थोडं वाढू दे, सातारा थोडं वाढू दे म्हणलं की काही लोक बसलेच असतात ऐकायला. नको 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 लगेच नचा पाडा सुरूच होतो. वाई नको वाढायला, सातारा अजिबात नको वाढायला. आहे तेवढंच बरं आहे. उलटं कमी करा कारण इथलं हवा पाणी चांगलं आहे. चांगलंच राहू द्या. अरे हे वाई आणि सातारा काय लगेच पुणे आणि मुंबई होणार नाही आणि होणारच नाही. लगेच थोडा होणारच नाही. निदान सांगली कोल्हापूर सारखं तरी होऊ द्या. कराड, सांगली, कोल्हापूर असं वाई सातारा होऊ द्या. सांगलीचं पण सांगली कोल्हापूर जरी शहरं मोठी आहेत सातारापेक्षा तरी त्यांचं सुद्धा हवा पाणी चांगलं आहे असं मला म्हणायचं आहे. इचलकरंजी महानगरपालिका झाली जिल्ह्याचं ठिकाण नसून सुद्धा. आणि जालना सुद्धा महानगरपालिका झाला आहे. सातारा आपला कधी होणार काय माहिती. लगेच नको 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 करू नका. महानगरपालिका म्हणजे काय पुणे आणि मुंबई एवढंच नाहीत. लहान छोट्या महानगरपालिका पण आहेत. आपलं अहिल्यानगर हे सुद्धा महानगरपालिका आहे. आणि अशी सांगली, कोल्हापूर, सोलापूर मोठं आहे पण त्याच्यापेक्षा लहान लहान अकोला वगैरे सुद्धा महानगरपालिका आहेत. अमरावती अशा. तर सातारा व्हायला काय हरकत नाही. लगेच काय पुणे मुंबईसारखं होणार नाही ती.
पुण्यात सुद्धा झाडं आहेत. भोसरीवरनं बस मिळाली आणि आळंदीला आलो. आता इथं थोडंसं बघायचं, फिरायचं आणि लग्नाच्या गृही जायचं. एवढं पवित्र ठिकाण आहे, पण नदीचं पाणी चांगलं नाही. ते चांगलं ठेवलं पाहिजे. हे आहे आळंदी. नदीचं पाणी मात्र वास मारते. इथल्या एका स्थानिकाला विचारलं मी, मला काय माहीत नाही जास्त, पण तो म्हणाला की वरती कुठंतरी कारखान्यांचं दूषित पाणी नदीत सोडलं इंद्रायणी नदी आहे ही, नदीत सोडलं जातं. ते तेवढं मात्र बंद केलं पाहिजे किंवा काहीतरी ते पाणी असं डायव्हर्ट करून कुठंतरी दुसरीकडं हे केलं पाहिजे आणि नदी स्वच्छ आणि पवित्रच ठेवली पाहिजे. अरे हे करते किरण उंबरकरचं लग्न लागलं. किरणला आणि त्याच्या पत्नीला भावी वैवाहिक जीवनासाठी अनेक अनेक आशीर्वाद आणि शुभेच्छा.
व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक शेअर अँड सबस्क्राईब.